तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत। सांगली लोकसभा मतदारसंघातून 3 पाटील जे आहे ते रिंगणामध्ये उतरलेले आहेत, त्यामुळे साहजिकच आहे चुरस मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आहेत। चंद्रहारजी, काय सांगाल, आज शेवटचा दिवस आहे, कसं बघताय, काय नेमका माहोल आहे? अतिशय चांगला प्रतिसाद महाविकास आघाडीला सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। आज शेवटची सभा आमची आदित्य साहेबांची इथं माझ्या गावी विटा या शहरामध्ये होत आहे आणि अतिशय बघताय सकाळपासून लोकांची रीग लागलेली आहे इकडे सभेसाठी आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी ह्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये 100% विजय आमचा आहे। खरं तर आपण पाहतोय की आज प्रकाश आंबेडकरांची सुद्धा सांगलीमध्ये मोठी सभा होते। खरं तर प्रकाश आंबेडकर हे तुमचे मित्र पक्ष पाहायला मिळत होते, आता ते विशाल पाटलांचा प्रचार करतायत। आता शेवटी त्यांनी सुरुवातीला मला पाठिंबा दिलेला होता, ते सर्व मीडियाच्या माध्यमातून बाहेरही पडलं होतं, पण आता शेवटी नंतर त्यांनी भूमिका का बदलली हे मला अजूनपर्यंत माहीत नाही। कदाचित त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला असावा, पण आता माझ्यासाठी देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांची परवा तासगावमध्ये सभा झाली, उद्धव साहेबांच्या 2 सभा झाल्या, विश्वजित कदम साहेब, जयंत पाटील साहेब जिल्ह्या आमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये अगदी पायाला भिंगरी लावून गावोगावी प्रचार सभा घेत आहेत। आज स्वतः विश्वजित कदम आणि आदित्य ठाकरे साहेबांची इथे सभा होती, त्यामुळे अनेक नेत्यांच्या इथे सभा झालेल्या आहेत आणि अतिशय चांगला प्रतिसाद महाविकास आघाडीला आहे। तुमच्या उमेदवारावरून काँग्रेसमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली होती, काँग्रेसचे नेते सुद्धा नाराज झालेले होते, आता त्यांचं समाधान झालंय का आणि खरंच तुमच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करतायत का? काँग्रेसचं जर सांगायचं गेलं तर मागच्या 5 दिवसापाठीमागं विश्वजित कदम स्वतः सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12:30 वाजेपर्यंत जवळजवळ पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये 35 गावांचा दौरा आम्ही बरोबर केला। आमच्याबरोबर आमचे दुसरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अरुणा लाड, परत शरदभाऊ लाड, महेंद्रप्पा लाड असे अनेक दिग्गज नेते त्या प्रचारात आमच्याबरोबर सहभाग होते आणि सकाळी 7:30 वाजल्यापासून रात्री 12:30 वाजेपर्यंत विश्वजित कदम स्वतः माझ्याबरोबर उन्हात, त्यावेळेस तुमची बाईट पण झालेली आहे मला वाटते, अगदी दुपारच्या 2च्या उन्हात 40-41 टेम्परेचर असताना सुद्धा उन्हातनं प्रचार फेरे झालेले आहेत। आमच्या सगळे तन मन धनाने काम करतात, सगळे अगदी मन लावून सगळेजण काम करतात, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे आणि शिवसेना पक्षाचे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की नेमकं ह्या मतदारसंघामध्ये लोकांच्या काय अपेक्षा आहेत, तुमचे मुद्दे काय ठेवले गेले होते का त्यामुळे प्रचारक जे आहे ते प्रचार सोयीस्कर वाटतोय? आजची परिस्थिती जर आपण बघायला गेलो तर आजची परिस्थिती सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये जत तालुक्यामध्ये जवळ 85 ते 90 गावांना टँकरनं पाणी पुरवठा चालू आहे। तीच परिस्थिती आटपाडी तालुक्यात आहे, तीच परिस्थिती कवठेमंकाळ, तासगाव पूर्व भागात चालू आहे। हे आजचा मोठा प्रश्न जर जिल्ह्यातला आमच्या लोकसभा मतदारसंघातला म्हणलं तर पाण्याचा प्रश्न आहे। अनेक योजना चालू झालेल्या आहेत, ताकारे असेल, म्हैसाळ, आरपळ, टेंबू अशा सिंचनाच्या योजना अनेक चालू आहेत, त्या पूर्णत्वास नेणे, प्रत्येक शेतकऱ्याच्या शिवारात पाणी कसं पोचेल त्या पद्धतीने प्रयत्न करणे। खरं तर आपण पाहतोय की सांगलीमध्ये जे आहे त्या अनेक भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते विशाल पाटलांचं काम करायला सुरुवात केलेली आहे। मिरजमध्ये काही नगरसेवक एकत्र येऊन त्यांनी मिरज पॅटर्न करत विशाल पाटलांना सपोर्ट केलेला आहे, त्यामुळे मोठं आव्हान कुठेतरी उभं राहिले। मी सुरुवातीला हे सांगितले, विशाल पाटील ही भाजपची बी टीम आहे, भाजपनं उभा केलेला हा उमेदवार आहे, कारण महाविकास आघाडीचं पारडं ज्यावेळेस जड दिसतंय त्यावेळेस महाविकास आघाडीची मताची विभागणी कशी होईल अशा पद्धतीने त्यांनी प्रयत्न केला, पण खरंच तो डाव त्यांच्या अंगलट आला, भाजपच्या मतामध्येच विभागणी व्हायला लागली। आता ही वेळ पुढे निघून गेल्यामुळे त्यांना आता त्यात काय चूक दुरुस्त करता येणं झाल्या, पण ही भाजपची बी टीम आहे विशाल पाटील, म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवारापुढे भाजपने 2 उमेदवार उभे केलेले आहेत। मला खरं आव्हान कोणाचं वाटतं, संजय काका पाटलांचं वाटतंय की विशाल पाटलांचं वाटतंय? दोघांचंही मला आव्हान वाटत नाही, कारण गेल्या 10 वर्षातली यांची संपूर्ण कारकीर्द बघितली, या दोघांचा पूर्ण आढावा घेतला कामांचा, तर दोघांनीही दोघात मिळून 3 साखर कारखाने बुडवलेले आहेत, शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं 10-10 वर्षे दिलेली नाहीत, दूध संघाची बिलं दिलेली नाहीत, मग त्यांची माझी बरोबर होऊ शकत नाही ना। आज शेतकऱ्याचा मुलगा म्हणून सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मी सर्वांच्या समोर उभा आहे, त्यामुळे ह्या दोघांची माझी बरोबरी होऊ शकत नाही, त्यांच्या कितीतरी पटीने मी पुढे गेलेलो आहे। तरी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी म्हटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येणं अपेक्षित आहे, तेवढे नेते फार पाहायला मिळत नाहीयेत, कुठेतरी अजूनही त्यांच्यात नाराजी पाहायला मिळते। मला तुमचं ह्या प्रश्नाचं मला उत्तर कसं द्यावं हे समजत नाही। आता परवा उद्धव साहेबांची सभा होती सांगली शहरामध्ये, एका साईडला जयंत पाटील साहेब होते, एका साईडला विश्वजित कदम साहेब होते, तिकडे सुकुमार माळी, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, कुठलाही इंडिया आघाडीतला कुठलाही पक्ष त्या दिवशी राहिला नव्हता, सगळे स्टेजवर होते। आता काल जयंत पाटील साहेबांच्या बरोबर मी स्वतः हेलिकॉप्टरमधनं पूर्ण जिल्ह्याचा दौरा केला, सभा ठिकठिकाणी सभा केल्या, साहेबांना वेळ कमी असल्यामुळे। आज विश्वजित कदम साहेब बरोबर आहेत, तर माझा कोण राहिले तर मलाच प्रश्न पडला की अजून कुठला पक्ष राहिला काय आमच्याबरोबर? आज शेवटचा दिवस आहे,
कशी रणनीती असणार आहे, कसा प्रचार असणार आहे? आज शेवटची सभा झालेली आहे. जेवढा प्रचार करायचा होता, जेवढे लोक मतदारांपर्यंत पोहोचायचं होतं तेवढं आम्ही पोहोचलेलो आहे. आमच्या भूमिका मांडलेल्या आहेत आणि खरोखर प्रतिसाद हा अतिशय उत्तम आहे. त्यामुळे आता सगळ्या गोष्टी आता झालेल्या आहेत. आज शेवटची सभा झाल्यानंतर उद्या आम्ही ठिकठिकाणी भेटींचं नियोजन केलेलं आहे. ज्या पूर्ण आचारसंहितेचा भंग होणार नाही या पद्धतीनं घरोघरी भेटी करून परवा दिवशी मतदानाला आम्ही समोर जाणार आहोत. पाहतोय आपण आज शेवटचा दिवस आहे. प्रचार जेवढा करायचा तेवढा झालेला आहे. त्यामुळे आता मतदार राजा सांगलीतला हा नेमका कोणाच्या पारड्यामध्ये मतदान टाकतोय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामन प्रशांत मानेसह राजू सुरणे, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.